नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 नवरात्री विशेष आवाज महामुंबईचा प्रस्तुत। उरणमधील नवशक्ती स्वयंभू पाषाण मूर्तींचा इतिहास। लेखक अजय शिवकर। आजच्या देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी। ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते। ब्रह्मचर्याला एक विशिष्ट असा अर्थ देखील आहे। आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे। आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही, तर आपण ज्योती स्वरूप आहोत। या सजगतेसह जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असता। जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल। जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल। तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल। हे ब्रह्मचर्य होय। आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते, जो आपला मूळ स्वभाव आहे। आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो। मोरागावची एकविरा संजीवनी। उरण वसण्यापूर्वीच चंद्रगुप्त मौर्य यांनी जे बंदर वसवले त्या बंदराचं नाव मोरा बंदर आहे। इथे वसलेल्या मोरागावच्या डोंगरावर आधी काळापासून लेण्यांमध्ये देवीचे मूर्तिरूपी स्थान आहे। डोंगर व मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात पाषाणावर हातांचे व पावलांचे ठसे आजही आपणास पाहावयास मिळतात। तसेच देवळातून निघालेला पाण्याचा हौद कुठपर्यंत जातोय हा प्रश्नच आहे। आजही असे म्हणतात, पूर्वी डोंगर काजव्याप्रमाणे चमकायचा, कारण डोंगरावर खूप औषधी वनस्पती मिळायच्या। देवीमुळेच नवजीवन मिळते म्हणून तर ही संजीवनी देवी। पण स्थानिक कोळी लोक तिला आपली कोल्यांची पाठीराखी आई एकविरा पण म्हणतात। तर आता उद्या बुधवार 24 सप्टेंबर 2025 उद्याच्या देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा। उद्याच्या देवीची माहिती घेऊया। करंजाची द्रोणागिरी माता।